कर्जत तालुक्यात 84 गावात आगरी समाज असून प्रत्येक गावातील आगरी समाज हा समाज संघटनेसोबत संलग्न आहे ही मोठी गौरवाची बाब आहे। त्यामुळे या समाजातील देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे क्रांतिकारक आणि हुतात्मे यांना सन्मान करणं ही रायगड जिल्हा परिषदेची जबाबदारी राहील असे उद्गार रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढले। तर हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृह समोरील रस्ता आणि गटार बांधकाम करण्यासाठी आपला 10 लाखांचा रेसेस निधी देण्याचे जाहीर केले। कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात वाकडीकर बोलत होते। कर्जत तालुक्यातील माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 80% अधिक गुण मिळवणारे विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा नेरळ बोपेले येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हा परिषद सदस्य पक्ष प्रमोद बाबुघारे, माजी पक्ष प्रतोद सावळाराम जाधव, संघटनेचे माजी अध्यक्ष एकनाथ धुळे, समाजाचे नेते भरत भगत, पंचायत समितीचे सदस्य महेश विर्ले, समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, संस्थापक सदस्य शरद भगत, सूर्यकांत चंचे यांच्यासह उद्योजक नरेश जोशी, संदेश हजारे, माथेरानचे नगरसेवक किरण पेमारे, शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बाजीराव दळवी, भाजप जिल्हा ओबीसी अध्यक्ष राजेश भगत, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट रंजना धुळे तसेच संघटनेचे उपाध्यक्ष भगवान धुळे, शिवाजी कराळे, सचिव जितेंद्र गवळी, खजिनदार भूषण पेमारे आदी मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीला संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी करताना समाज संघटना यांच्या माध्यमातून होत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली। कार्यक्रमात 10वी आणि 12वी मधील 80%हून अधिक गुण मिळवणाऱ्या 160 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कर्जत तालुक्यात 10वी मध्ये 97% गुण मिळवून प्रथम आलेल्या सायली शशिकांत मुंढे हिचा विशेष सत्कार समाज संघटना तसेच कैलासवासी श्रद्धा सूर्यकांत चंचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। या प्रसंगी बोलताना रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी शिक्षण घेऊनच पुढे गेले पाहिजे, त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आपण सर्वांनी ठेवला पाहिजे। त्याचे कारण त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी शिक्षण घेण्यास आपले घर सोडले आणि आज शिवाजी महाराज विश्वाचे राजे झाले। आगरी समाज संघटना यांच्या मागणीनंतर आगरी समाज हॉल समोरील रस्ता आणि सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार बांधण्यासाठी 10 लाखांचा निधी देत असल्याचे जाहीर केले। तर समाज संघटनेकडून भविष्य काळात उभारण्यात येणाऱ्या अभ्यासिका आणि वसतिगृह उभारणीत रायगड जिल्हा परिषदेकडून काही मदत करता येईल का याबाबत माहिती घेऊन सहकार्याची भावना असेल असे मंगेश वाकडीकर यांनी जाहीर केले। तर आपल्या समाजाचे हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेचे नामकरणाविषयी 8 दिवसात निर्णय घेऊ असे वाकडीकर यांनी जाहीर केले। तर जिल्हा परिषद सदस्य बाबुघारे, संघटनेचे माजी अध्यक्ष सावळाराम जाधव यांनी मार्गदर्शन केले। तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी मनोहर हजारे, अर्जुन तर, संतोष धुळे, संजय कराळे, अरुण ऐनकर, मनीषा दळवी, रामचंद्र खरमरे, रवींद्र सोनावले, अविनाश भगत, किशोर घारे, यशवंत माळी, विजय म्हस्कर आदी तसेच संघटनेचे आजीव सदस्य संचालक यांचे योगदान राहिले। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ। खऱ्या अर्थानं आज खूप आनंद होत आहे की आज आपल्या आगरी समाजाच्या वतीनं आपल्या या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आपण साजरा करत आहोत। आज खऱ्या अर्थानं मला बाहेरच जायचं होतं, पण बाबूशेठ आणि तुमचा फार आग्रह होता, त्यामुळे मी माझं फ्लाईटचं तिकीट कॅन्सल केलं आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो। मित्रांनो, आज तुमच्यासारख्या छोट्या घरातूनच माझा जन्म झाला। पहिली ते 7वी माझं मराठीमध्ये शिक्षण झालं। पहिली 7वी माझा प्रथम क्रमांक, 8वी ते 10वी द्वितीय क्रमांक। त्यानंतर मी ICICI, HDFC इंडस्ट्रीज अशा बँकेत बँक मॅनेजर म्हणून काम केलं। एडलवाईस या कंपनीमध्ये नवी मुंबई एअरलाईन म्हणून काम केलं। त्यानंतर या समाजासाठी देणं आहे, या देशासाठी आपलं काहीतरी करणं आहे, यासाठी मी राजकारणात आलो। 2012 साली सरपंच झालो आणि आज पहिल्याच प्रयत्नात जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आज तुमच्यातील एक आगरी समाजाचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात जिल्ह्याचा अध्यक्ष झाला। खऱ्या अर्थानं 27 मार्च रोजी आपण जो रायगड जिल्हा परिषदेचा बजेट सादर केला, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण शिक्षणावर जास्त भर दिला की आपल्या मराठी शाळा आणि आपल्या अंगणवाड्या या डिजिटल झाल्या पाहिजे। प्रत्येक शाळेमध्ये आपण LED स्क्रीन, वायफाय, वॉटर फिल्टर, त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये प्रोजेक्टर, प्रत्येक शाळेत कॉम्प्युटर देण्याचं आपण त्या बजेट पुस्तिकेमध्ये 100% सर्व शाळांना करण्याचं काम आपण हाती घेतलं। आज खऱ्या अर्थानं बघितलं तर आज माझा आगरी समाज पुढे जात आहे। आज आगरी समाजातील अनेक मुलं MPSC, UPSC सारख्या एक्झाम पास होऊन आज कलेक्टर, CO च्या पदावर जात आहेत आणि खऱ्या अर्थानं आज
सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण ध्येय निश्चित करून आपण पुढे झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज या वयाच्या 7व्या वर्षी पुण्यावरून बँगलोरला गेले, तिथं चांगलं शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाच्या जोरावर आज ते ह्या विश्वाचे राजे झाले. आणि तुम्हाला जर खरोखर पुढे जायचं असेल तर तुम्हाला चांगलं शिकलं पाहिजे. शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा पाय आहे आणि जर तुम्ही चांगले शिकले तर आपल्या समाजाचं नेतृत्व तुम्ही पुढे जाऊन करू शकता. तुमच्यातील अनेक विद्यार्थी कलेक्टर होतील, तुमच्यातील अनेक विद्यार्थी सीओ होतील, तुमच्यातील अनेक विद्यार्थी वकील होतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण आपल्या समाजाचे ऋण फेडण्याचं काम करू. आणि आपण आता थोड्या वेळात म्हटलं की आपला जो रस्त्याचा विषय होता तो तुम्हाला मी ऍक्च्युली सूचनाच केली होती की तुम्ही काम पूर्ण करा, तर लोकार्पण करायला आम्ही येऊ. त्यानंतर आपण जो प्लॉट आपण जो खरेदी करत आहात त्या प्लॉटसाठी पण काही निधीची तरतूद होते का याची मी चाचपणी करतो आणि त्याची होत असेल तर 100% निधी रायगड जिल्हा परिषद माध्यमातून मान्यता. त्याच पद्धतीनं आज हुतात्मा इलाजी गोमाजी पाटील यांच्या नावानं जी मानवी शाळेसाठी आपण जी शाळेसाठी मागणी केली नावासाठी, तर त्यासाठी माझी सुद्धा आग्रहाची भूमिका असेल. त्या संदर्भात काय नियम अटी आहेत मी चेक करतो आणि जर होत असेल सर्व परिपूर्ण तर पुढच्या आठवड्यातच हे नावाचं मी 100% काम करणार. आज आपण इथे फार चांगला कार्यक्रम करत आहात. आज खरोखर आपल्या समाजातील मुलं पुढे गेली पाहिजेत यासाठी आपण कर्जत तालुका आगरी संघटनाच्या माध्यमातून हा काम करत आहोत. आज या कर्जत तालुक्यामध्ये 84 आगरी गाव आहेत आणि 1987 पासून या संघटनेची स्थापना करण्याचा प्रयत्न राघव नागो भगत यांच्या पुढाकाराने झालं आणि 1989 साली ही कर्जत तालुका आगरी समन्वय संघटना स्थापन झाली. आणि आज आपण सातत्याने ज्या पद्धतीने समाजासाठी काम करत आहात ते खरोखर वाखाणण्याजोग आहे. कारण आपला आगरी समाज हा पुढे गेला पाहिजे. आज आगरी समाजातील आज आपलेच रामशेठ ठाकूर साहेब यांची आपण जर प्रगती बघितली तर शिक्षक म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि शिक्षकाच्या पेशामधून आज ते आपल्या समाजाचे नेते बनले आणि त्यांच्या माध्यमातून आज जय शिक्षण संस्थेसाठी साधारणतः 25 ते 30 कोटी रुपये निधी त्यांच्या माध्यमातून दिले गेले. तर तुम्ही खऱ्या अर्थानं जर शिक्षण घ्याल तरच पुढे जाल. आणि आपण मला इथे बोललात, माझा मान सन्मान केला. येणाऱ्या काळात समाजासाठी जे जे करता येईल त्यासाठी मी कटिबद्ध असेल. तुम्ही ज्याच्यासाठी गोष्टीसाठी माझ्याकडे याल निश्चित आपल्या पाठी मी 100% उभे नाही. बाबूशेठ घाले त्यांच्याकडे पुढे जात नाही, त्याच्या पाठीशी आपण मी आज भारतीय जनता पार्टीचा असेल तरी मी पहिल्यांदा आगरी समाजाचा आहे आणि पाठीशी ठामपणे पाठीमागे राहण्याचं काम मी करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.